त्यामुळे त्या अनुषंगाने ही कारवाई जी आहे ती होत आहे. नक्कीच. या परिसरामध्ये इतरही काही बांधकामं आहेत का जी अवैधरित्या केलेली आहेत आणि त्यांच्यावरही कारवाई होणार आहे का? कारण तसंही सुतोवाच केलेलं होतं मुख्यमंत्र्यांनी. हो, या परिसरामध्ये जे अवैध बांधकामं आहेत ते NIT म्हणजे नागपूर सुधार प्रन्यास म्हणून इकडे दोन प्लॅनिंग अथॉरिटी आहे नागपूरमध्ये, NIT आणि NMC. त्यामुळे NIT च्या परिसरात हा भाग येतो आणि NITचा या भागामध्ये इतरही बांधकामं जी आहेत म्हणजे बहुतांशी म्हणजे आपण 50% बांधकामं जी आहेत ती अवैध पद्धतीनं त्याच्यात काही गॅलरीज वाढवल्या आहे, काही ठिकाणी नकाशे सँक्शन केले नाहीये. त्यामुळे हा प्रश्न नंतर उपस्थित होईल कारण की आज कोणावर कारवाई होते, कारण की आज तर फहीमगामच्या घरावरती कारवाई होईल, पण इतर जे अनधिकृत त्यांच्यावरती काय कारवाई होईल हे लवकरच कळेल. नक्कीच. मात्र प्रवीण, आता आपण बघतोय की घरच्यांनी तर कालच हे घर सोडलेलं होतं, नोटीस आल्यानंतर ते इथून निघून गेले होते असं कळतंय. नोटीसला कोणीही उत्तर दिलेलं नव्हतं. मात्र हे किती काळापासून अवैध बांधकाम केलेलं होतं आणि यावरती यापूर्वी पालिकेनं कारवाई का केली नव्हती? मुळातच नागपूरच्या आउटर इनर रिंग रोड ते आउटर रिंग रोडचा मधला जो भाग आहे त्या भागामध्ये अनधिकृत लेआउट्स आहेत. म्हणजे नागपूरमध्ये पहिले 2500 लेआउट्स होते, त्याच्या आधी 500 लेआउट्स होते. हे लेआउट शेती विकसित करून त्या ठिकाणी लेआउट जे टाकण्यात आले होते. त्यामुळे नंतर काय झालं की हे सगळे लेआउट अधिकृत करण्यात आले. NIT जे नागपूर सुधार प्रन्यास आहे त्यांनी डेव्हलपमेंट शुल्क घेतलं आणि डेव्हलपमेंट शुल्क घेऊन या ठिकाणी ते अनधिकृत जे लेआउट्स होते ते अधिकृत केले. आता हे लेआउट्स अधिकृत झाले तेव्हा त्यांचं बांधकाम सुद्धा जे लिगलाइज करण्यात आलं. त्यामुळे काही ठिकाणी नकाशे जे आहेत ते सँक्शन करण्यात आले. याच्यातच मूळ घोळ आहे की एकदा तुम्ही डेव्हलपमेंट शुल्क भरल्यावरती तुमच्याकडे जो नकाशा आहे तो नकाशा अप्रूव्ह करून घ्यावा लागतो. तो नकाशा अप्रूव्ह करून घेतल्याने लोकांनी नंतर पुन्हा बांधकाम केले आणि त्याच्यामध्ये इतर गॅलरीज वगैरे बाकीच्या गोष्टी आहेत त्या वाढवल्या. त्यामुळे या प्रकरणामध्ये या घरावरती आता कारवाई जी आहे महानगरपालिका ती करणार आहे. नक्कीच प्रवीण, सध्या आपण दृश्यांमध्ये जे बघतोय त्यात जी बाजूचे जे फेन्सिंग आहे किंवा जे ज्याला कठडे तयार करण्यात आलेले होते घराच्या भोवतीनं ते हटवले जात आहेत हे पाहतोय. तर साधारण तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं 400 स्क्वेअर फीटांचं असं हे अनधिकृत काम आहे. सध्या केवळ जे बाजूचे कठडे बांधण्यात आलेले होते, घराला एक बॉर्डर तयार करण्यात आलेली होती, त्याच्यावरतीच कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळतेय. त्या व्यतिरिक्त मूळ घरावरती कारवाई केली जाणार नाही असं कळतंय का? सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीनं आदेश दिलेले आहे की कोणावरही आकसातून कारवाई होऊ नये. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे विधिज्ञ आहे आणि देवेंद्र फडणवीसांनीही परवाच्या दिवशी बुलडोझर कारवाई या ठिकाणी केली जायचं उत्तर दिलं होतं. त्यामुळे ही कारवाई कुठल्याही पद्धतीनं वादात सापडू नये आणि अशा पद्धतीनं एखाद्या आरोपीचं घर पाडलं जेव्हा जातं तेव्हा आकसातून ही कारवाई गेली आहे असं वाटू नये आणि कायद्याचं कुठलंही उल्लंघन होऊ नये म्हणून या ठिकाणी जेवढा भाग अनधिकृत आहे तेवढाच भाग फक्त पाडला जातोय. पण उत्तर प्रदेशमध्ये जसं व्हायचं की जे आरोपी असायचे त्यांचं पूर्ण घर सामानासकट म्हणजे फक्त लोकांना बाहेर पडून पूर्ण पाडून दिलं जायचं. इथं तसं न करता इथं जो भाग अनधिकृत आहे तेवढाच भाग फक्त पाडला जातोय. म्हणजे ही कारवाई फक्त नियमात जेवढा भाग असतो नियमात बसत नाही तेवढाच भाग आणि पूर्ण नियमात ही कारवाई जी आहे ती पूर्ण केली जाईल. नक्कीच. तर सध्या आपण बघतोय की ही कारवाई केली जाते जे नियमात बसते त्या पद्धतीनं, म्हणजे बाजूचे जे दरवाजाच्या आजूबाजूला म्हणजे मूळ घराच्या आजूबाजूचा जो भाग आहे तो हटवला जातोय. जे बाहेर आलेलं काम होतं, बाहेर जास्तीचं बांधकाम जे करण्यात आलेलं होतं ते हटवलं जातंय आणि ही कारवाई केली जाते. अर्थातच प्रवीण, एक वचक बसावा यासाठीचा हा प्रयत्न आहे, कारण त्यांनी म्हटलेलं होतं की आम्ही याच दंगलखोरांकडनं सगळी नुकसान भरपाई वसूल करू. महाराष्ट्रामध्ये कायदा आहे की ज्या पद्धतीनं जे लोक दंगल करतात त्या किंवा नुकसान करतात, हिंसाचार करतात, ते लोक आयडेंटिफाय झाल्यावर त्यांच्याच संपत्तीतून ते नुकसान भरपाई वसूल करण्याचा कायदा महाराष्ट्रामध्ये आहे. यापूर्वी गेल्या 10-12 वर्षांमध्ये अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी हिंसाचार झाला, हल्लेखोरांनी हल्ले केले त्या परिसरामध्ये नंतर हे प्रकरण कोर्टात गेलं आणि कोर्टाच्या आदेशानंतर अशा प्रकरणांमध्ये वसुली जी आहे ती सुद्धा करण्यात आली. म्हणजे 1-2 केसेसचा दाखला द्यायचा असेल तर काही न्यूज चॅनल्सवरती काही वर्षांपूर्वी हल्ले झाले होते आणि त्या न्यूज चॅनल्सवरती काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ले केले होते. त्याही केसेसमध्ये कोर्टाने आदेश दिला होता की हल्लेखोरांच्या संपत्तीतून ही सगळी वसुली व्हावी. त्यामुळे हा कायद्याचा भाग आहे, महाराष्ट्राचा कायदा आहे आणि ह्याच अनुषंगानं याच प्रेसिडेंटचा वापर करत नागपुरात सुद्धा जे हल्लेखोर आहे त्या हल्लेखोरांच्या संपत्तीतून हे सगळं वसूल केलं जाईल आणि त्यांनी जर ते पैसे भरले नाही तर त्यांची संपत्ती जी आहे ती सुद्धा विकली जाईल.
नक्कीच. त्याचबरोबर आपण बघतोय आता ही कारवाई जी आहे ती जोरकसपणे होतीये आणि या कारवाईच्या माध्यमातून एकीकडे जे दंगेखोर आहेत त्यांना इशारा दिला जातोय येत्या काळामध्ये असे कुठेही दंगे संपूर्ण महाराष्ट्रात घडू नये यासाठीची ही खबरदारी घेतली जाते असं म्हणावं लागेल प्रवीण. आणि त्यासाठीचेच मुख्यमंत्र्यांनी हे प्रयत्न सुरू केले आहेत असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. प्रवीण, एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये ज्या आपण गेल्या काही काळापासून ज्या पद्धतीनं काही ठिकाणी हिंसाचार पाहिलेला होता, यापूर्वीही फक्त आता जे हिंसाचार चालू आहे हा विषय वेगळा आहे, पण यापूर्वीही मराठा आंदोलन जेव्हा सुरू होतं तेव्हा सुद्धा काही ठिकाणी हिंसाचार झाला होता. त्यामुळे हिंसाचाराच्या संदर्भामध्ये जिथे कुठे कोण नुकसान करेल त्या नुकसान भरपाई वसूल करण्यासंदर्भातला हा कायदा आहे. त्यामुळे हिंसाचार करणाऱ्यांवरती जे यात मोठ्या प्रमाणामध्ये लहान मुलं सुद्धा म्हणजे ज्युएनाईल सुद्धा 10-12 या सगळ्या घटनेमध्ये पकडण्यात आलेले आहे. माथे फिरू काही लोक असतात ते तरुणांना, लहान मुलं जे विधी संघर्ष बालक आहे त्यांना भडकवत असतात हिंसेत घेऊन यायला. त्यामुळे अशा कारवाईमुळे लोकांना जरब बसेल आणि जर अशा कारवाईमध्ये आपण सहभागी झालो तर आपलं घरदार सगळं उद्ध्वस्त होईल. त्यामुळे ही भीती लोकांच्या मनात राहावी, कायद्याची भीती राहावी यासाठी या सगळ्या याचा वापर केला जाणार आहे. ही जी कारवाई आहे या कारवाईचा वापर सध्या केला जाणार आहे. नक्कीच. आणि ही कारवाईच आता येत्या काळामध्ये कुठल्याही पद्धतीचे दंगे घडू नयेत किंवा कोणत्याही पद्धतीचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी महत्वाची असणार आहे. दंगलखोरांना चाप बसवण्यासाठीचे हे प्रयत्न आहेत. प्रवीण, एकीकडे आपण बघतोय जवळपास 110च्या वर लोकांना आरोपी करण्यात आलेला आहे, ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडनं अर्थातच त्यांच्या संदर्भातले फुटेज जे आहे ते सुद्धा पोलिसांच्या ताब्यात आलेले आहेत. तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेले सुद्धा 6 जण आहेत. अशा अजून कोणावरती कारवाई अशाच पद्धतीची होणार आहे का, इतर 5 जणांवरती किंवा 6 जणांवरती? मुळातच आता या प्रकरणामध्ये फहीम खान जो आहे, त्या फहीम खाननं सुरुवातीला आंदोलन केलं होतं आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दलांना प्रतिकात्मक पुतळा औरंगजेबाचा जाळला होता. त्यानंतर या ठिकाणी जे हिंसाचार नंतर संध्याकाळी झाला होता. पण सुरुवात जी आहे ती बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनानंतर जमाव जमवून त्या ठिकाणी घोषणाबाजी करणं, त्याचे व्हिडिओ बनवणं, व्हिडिओ मॉर्फ करणं, त्या संपूर्ण प्रकरणामध्ये फहीम खानवरती मूळ आरोप आहे. आता या प्रकरणामध्ये 110 पेक्षाही जास्त आरोपी आहेत, धरपकड सुरू आहे. त्यामुळे आता ज्या लोकांचा सहभाग नव्हता, काही लोकांची माती भडकवण्यात आली होती, काही लोक व्हिडिओ पाहून तिथे गेले. मग आता या प्रकरणात मूळ कोणाकोणाचा याचा सहभाग होता हे सगळं पाहूनच नंतर कारवाई केली जाणार आहे. नक्कीच. मात्र सगळ्यात आधी आपण बघितलं होतं की अशा पद्धतीची ही कारवाई होणार याचं सुतोवाच स्वतः मुख्यमंत्र्यांनी केलेलं होतं. यापूर्वी प्रवीण अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी किंवा पूर्ण नागपूरमध्येच अशा पद्धतीनं जी कारवाई केली जाते म्हणजे अवैध बांधकामं असतील किंवा अवैध पद्धतीनं बाजार असतील किंवा जे ठेले लागलेले असतात अवैध पद्धतीनं, अशा सगळ्यांवरती अशा स्वरूपात महापालिकेनं कधी कधी कारवाई केलेली होती आणि त्याचा एवढा गवगवा झालेला होता का? यापूर्वी नागपूरमध्ये काही गँगस्टर्स होते. त्या गँगस्टरमध्ये सगळ्यात महत्वाचं नाव म्हणजे संतोष आंबेकर. संतोष आंबेकर वरती जवळपास 50 पेक्षाही जास्त गुन्हे दाखल होते आणि मोक्का प्रकरणामध्येही त्याला 4दा मोक्का झाला होता आणि 4दा त्याला जामीन झाला होता. त्यानंतर एक राजू भद्रे नावाचा गँगस्टर आहे, तो सुद्धा त्याच्यावरही जवळपास 50 पेक्षा जास्त गुन्हे होते. आणि यासोबत रणजित सफेलकर हा सुद्धा एक मोठा गुन्हेगार नागपूर परिसरातला आहे. सध्या तिघही जेलमध्ये आहे आणि नागपूर पोलिसांनी या तिघांवरही म्हणजे अमितेश कुमार तत्कालीन पोलीस आयुक्त होते, या तिघांचेही घर जे आहे ते असेच पाडून टाकण्यात आले. हे घर पूर्णपणे अवैध होते, याला कुठला नकाशा सँक्शन नव्हता, जमिनी वादग्रस्त होत्या. त्यामुळे नागपूरमध्ये बुलडोझर पॅटर्न जो आहे तो यापूर्वी राबवला गेला आणि तो कोविडच्या नंतर म्हणजे 2019 मध्ये हा प्लॅन जो आहे हा राबवण्यात आला होता आणि या गँगस्टरची घरं जी आहे पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यात आली होती. नक्कीच. म्हणजे अशा स्वरूपाच्या कारवाया ज्या आहेत त्या नागपूरकरांसाठी नवीन नाही आहेत आणि गुन्हेगारांना शिक्षा होतेच हे दाखवण्याचा जो प्रयत्न आहे तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. येत्या काळामध्ये असं धाडस कोणी करू नये यासाठीच हे खरं तर प्रयत्न आहेत. मात्र प्रवीण, एकीकडे या सगळ्या बुलडोझरवरनं होणाऱ्या कारवाईमुळे एकीकडे चर्चा सुरू आहे ती उत्तर प्रदेशमध्ये अशा पद्धतीनं बुलडोझर राज चाललं होतं त्या संदर्भातली ही दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं ही कारवाई केली जाते आणि या कारवाईच्या माध्यमातून फहीम खान याच्या घराच्या आजूबाजूचा जवळपास 400 स्क्वेअर फुटाचा जो जास्तीचा भाग होता तो हटवला गेलेला आहे. जो अवैध पद्धतीनं बांधलेला भाग होता तो हटवला गेलेला आहे. महानगरपालिकेनं जो अर्थातच एक
आखून दिलेला मॅप होता, त्या मॅप व्यतिरिक्त जे बांधकाम झालेलं होतं, नकाशाच्या अतिरिक्त हे बांधकाम होतं जे अवैध पद्धतीनं केलेलं होतं, त्याच्यावरती ही कारवाई झालेली आहे. सध्या ही कारवाई होतानाची थेट दृश्य आपण पाहतोय, कारण अगदी मुख्य रस्त्यावरतीच हे घर आहे आणि या रस्त्याच्या बाजूनी आपण बघतोय 2 रस्ते जातात आणि त्या रस्त्यांना अडवण्याचं एक प्रकारे काम या भिंतींमुळे झालेलं होतं आणि त्यावरती आता ही कारवाई झालेली आहे. या सगळ्या भिंती ज्या आहेत घराच्या बाजूच्या बांधलेल्या त्या आता पाडून टाकण्यात आलेल्या आहेत. तर घराच्या बाजूला असणाऱ्या या संरक्षक भिंती होत्या, मात्र त्या अनधिकृत पद्धतीनं बांधण्यात आल्या आणि म्हणूनच त्या पाडण्यात आलेल्या आहेत आणि हा कारवाईचा बडगा उचललेला आहे. दुसरीकडे आपण बघतोय घरातलं सामानही बाहेर ठेवण्यात आलेलं आहे. बरंचसं घरातलं सामान जे होतं ते हलवण्यात आलेलं आहे. तर घरात मात्र आता सध्या कोणीही नाही आहे. ही नोटीस महानगरपालिकेनं दिल्यानंतरच घरातले सगळे जण तिथून निघून गेले होते. बुलडोझरच्या सहाय्यानं आपण बघतोय हे सगळं तोडकाम करण्यात आलेलं आहे. संजयबाग कॉलनी नावाचा हा परिसर आहे आणि या परिसरातनं हे सगळं बांधकाम जे आहे, अतिरिक्त बांधकाम आहे, अवैध पद्धतीनं बांधलेलं हे सगळं जे काम आहे ते हटवण्यात आलेलं आहे. आणि नागपूरकरांना एकीकडे आपण बघतोय दिलासा मिळतोय अशा पद्धतीनं. आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय, अतिशय शांत असणाऱ्या या नागपूरमध्ये जो हिंसाचार उफाळलेला होता गेल्याच सोमवारी, त्यानंतर वेगवेगळ्या घडामोडी घडत असताना जाळपोळ झालेली होती, दगडफेक झालेली होती आणि या सगळ्या प्रकरणात आतापर्यंत 110 पेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेण्यात आलेले. हे बुलडोझर आता दाखल झालेले आहेत. बुलडोझरच्या माध्यमातून जी अनधिकृत बांधकाम आहेत ती देखील आता हटवली जाणार आहे. तर नागपूरनं आणि नागपूर महानगरपालिकेने याची सगळी तयारी केली आहे. दुसरीकडे आपण बघतोय हेच ते अनधिकृत बांधकाम आहे जे हटवलं जाणार आहे, पाडलं जाणार आहे. इतकंच नव्हे तर ज्या दंगलखोरांनी जाळपोळ केलेली होती, नुकसान केलेलं होतं, ती नुकसान भरपाई देखील याच दंगलखोरांकडनं केलं जाईल असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी नागपुरात जाऊन ठणकावून सांगितलं. आणि त्याचबरोबरीनं जर ते सक्षम नसतील तर त्यांची मालमत्ता विकू, मात्र त्यांच्याकडनंच ही वसुली करू असंही त्यांनी म्हटलेलं होतं. आणि त्यामुळे आता या भागामध्ये फहीम खान यानं अनधिकृत पद्धतीनं बांधलेलं जे घर आहे ते आता पाडलं जाणार आहे. ज्या भागामध्ये ज्या ठिकाणी म्हणजे त्या संपूर्ण परिसरामध्ये जे जे काही अनधिकृत आहे त्या सगळ्यावरच आता कारवाई केली जाणार आहे आणि एक कारवाईचा मोठा बडगा उगारला जाईल. हे याआधी स्वतः मुख्यमंत्र्यांनी नागपुरात जाऊन सांगितलेलं होतं, ठणकावलेलं होतं आणि त्यानंतर आता कारवाईला सुरुवात होतीये. नागपूर महानगरपालिकेनं आधी नोटीस दिलेली होती, त्या नोटीसला कोणतेही उत्तर दिलेलं नाही आणि म्हणूनच त्याच्या घरातलं सगळं सामान जे आहे ते हलवायला सुरुवात करण्यात आली आहे. घरातलं सगळं सामान हलवलं जात आहे आणि त्यानंतर जे जे अनधिकृत अशा स्वरूपाचं बांधकाम आहे ते मात्र हटवलं जाईल हे स्पष्ट करण्यात आलंय. ही दृश्य आपण बघतोय. आता जे घरातलं सामान आहे फहीम खान याच्या ते हटवलं जाते आणि संपूर्ण हा जो बांधकामाचा भाग आहे, जे जे बांधकाम हे अनधिकृत पद्धतीचं आहे आणि अवैधरित्या बांधलेलं आहे, त्या बांधकामावरती मात्र बुलडोझर आता फिरणार आहे. नागपूर हिंसाचार प्रकरणात फहीम खान हा आरोपी आहे आणि याच्यावरतीच कारवाई होतीये. एकीकडे तो आजारी असल्यानं त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, मात्र 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आलेली आहे. त्यामुळे आजारातनं बरा झाल्यानंतर त्याला कोठडीमध्ये टाकलं जाणार आहे. मात्र त्याआधी या मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळतात, कारण एकीकडे आक्षेपार्ह स्वरूपामध्ये आणि दंगा भडकवणाऱ्या, दंगा उसळेल अशा स्वरूपाची भाषा असणाऱ्या पोस्ट या सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकण्यात आलेल्या होत्या. इतकंच नव्हे तर जवळपास 50 ते 100 जणांचा जमाव एकत्र केला, या जमावाची माथी भडकवण्याचं काम सुद्धा केलं अशा स्वरूपाचा आरोप हा फहीम खानवर आहे. आणि त्यानंतर नागपूरमध्ये जिथे शांतता होती ती शांतता भंग करण्याचं काम केलं, तरुणांची माथी भडकवली आणि त्यानंतर हा सगळा हिंसाचार उफाळला असा थेट आरोप हा फहीम खानवर आहे. सध्या त्याच्या घरातलं सामान बाहेर काढतानाची ही थेट दृश्य बघतोय. अधिक माहिती घेऊयात. संजय देवारे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. संजय, काय अधिक माहिती? इथे बुलडोझर पोहोचलेला आहे आणि आता इथे आपण पाहू शकतो जेसीबी सुद्धा आलेला आहे. जेसीबी इथे पोहोचलेला आहे आणि हे जे जेसीबी आणि बुलडोझर आहेत हे नागपूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकात
आहेत आणि त्यांच्याकडून हे पाठवण्यात आलेले आहेत. सुमारे अर्धा पाऊण तास आधी इथे अधिकारी पोहोचले होते. त्यांनी आतमध्ये घरामध्ये जाऊन घराची संपूर्ण तपासणी केली आणि घराच्या बाहेर आणि आतमध्ये जो अतिरिक्त सामान थोडा पडला होता तो बाहेर काढून ठेवला. कारण आपल्याला हे माहिती आहे की काल रात्री या घरातील कुटुंबीय सगळे निघून गेलेले होते आपलं सामान घेऊन. कारण यांना नोटीस बजावण्यात आली होती ती शनिवारी बजावण्यात आली होती आणि शनिवारी नोटीस बजावल्यानंतर 24 तासाचा अवधी देण्यात आला होता. तो अवधी रविवारी संपला होता काल आणि काल रात्री ही सगळी मंडळी निघून गेली. आणि आता इथे आपण पाहू शकतो की मीडिया प्रतिनिधी, मीडिया कॅमेरा आणि लोकांची बघायची गर्दी आहे. पोलिसांचा जबरदस्त बंदोबस्त इथे लावण्यात आलेला आहे. सुमारे एसआरपीच्या 2 कंपन्या इथे या पूर्ण परिसरात यशोधरा नगर परिसरामध्ये लावण्यात आलेले आहे असं सांगण्यात येत आहे. आपल्याला माहिती आहे की यशोधरा नगर परिसरात पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये सुमारे 6 दिवस पूर्णपणे चालला होता. कुठलेही शैल आणलं नव्हतं आणि आता तर इथे जबरदस्त पोलीस बंदोबस्त दिसतो आहे. तर माहिती आहे की शनिवारी संजय, आपला आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये, मात्र ही दृश्य अतिशय बोलकी आहे. त्या दृश्यांमधनं अर्थातच हे स्पष्ट होते की जी कारवाई आहे ती मात्र जोरदार पद्धतीनं होणार आहे. या संपूर्ण कारवाईमध्ये केवळ सध्या फहीम खान याच्या घरावरती ही तोड कारवाई होणार आहे की या व्यतिरिक्त आसपासच्या परिसरामध्ये काही घरं आहेत किंवा काही भाग आहे की जो अनधिकृत पद्धतीनं बांधलेला आहे, हे काही लक्षात आलेलं आहे का? त्यावरही कारवाई होणार आहे का? ही थेट कारवाई होतानाची दृश्य आपण पाहतोय. इथे दृश्य आपण बघतोय एनडीटीव्ही मराठीवरती एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत. ज्या घरांवरती बुलडोजर चालवलं जातंय किंवा फहीम खानच्या या घरावरती बुलडोजरनं कारवाई होतीये, ती कारवाई करण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे अतिशय अवैधरित्या असं हे बांधकाम करण्यात आलेलं आहे. आणि यापूर्वीच स्वतः मुख्यमंत्र्यांनी नागपुरात जाऊन ठणकावून सांगितलेलं होतं की जिथे जिथे अनधिकृत पद्धतीनं बांधकामं झालेली असतील ती आम्ही हटवू, किंवा त्याचबरोबरीनं ज्या पद्धतीनं नागपूरमध्ये हिंसाचार उफाळला होता आणि तो उफाळण्याचं काम जे यांच्याकरवी केलं गेलं त्यांच्याकडनंच सगळी जी वसुली आहे ती केली जाणार आहे. कारण नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं होतं सर्वसामान्य नागरिकांचं. ही नुकसान भरपाई आम्ही या दंगलखोरांकडनंच वसूल करू आणि जर गरज पडली तर त्यांच्याकडे जर आवश्यक आणि अपेक्षित अशी रक्कम नसेल तर त्यांच्या मालमत्तेवरती कारवाई करू असंही त्यांनी म्हटलेलं होतं. मात्र आम्ही ही रक्कम वसूल करू असं म्हटलेलं होतं. आणि सध्या आपण बघतोय हा कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे आणि फहीम खानच्या घरावरती हा बुलडोजर चालवला जातोय. अवैधरित्या जे बांधकाम झालेलं आहे त्या बांधकामावरती येत्या काळामध्ये अशाच पद्धतीनं कारवाई होईल हे देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर जिथे जिथे अवैधरित्या ही बांधकामं झालेली आहेत त्यांना थाळा दिला जाणार नाही आणि त्यांच्यावरती कारवाई ही आता केलीच जाईल हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात पाऊल उचललेलं आहे आणि हे कठोर पाऊल असल्यामुळे अर्थातच आपण पाहतोय ही कारवाई जी आहे ती बुलडोजरच्या माध्यमातून सुरू झालेली आहे. नोटीस पाठवलेली होती आणि नोटीसच्या माध्यमातून काही उत्तर येते का हे पाहिलं जात होतं. मात्र ही नोटीस पाठवल्यानंतर फहीम खानच्या घरचे जे आहेत ते इथून निघून गेलेले होते. आपलं सामान सुमान घेऊन ते इथनं बाहेर पडलेले होते. त्यानंतर उर्वरित जे सामान आहे ते देखील बाहेर काढून ठेवण्यात आलं आणि त्यानंतर जो अनधिकृत भाग आहे त्या अनधिकृत भागावरती ही कारवाई केली जाईल हे देखील महानगरपालिकेनं स्पष्ट केलेलं होतं. येत्या काळामध्ये अशा पद्धतीनं दंगा भडकवणं आणि दंगा भडकवून हिंसाचार करणं हे मात्र अर्थातच कठीण जाणार आहे. जे आरोपी आहेत जे या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी आहेत अशांची खैर केली जाणार नाही, गय केली जाणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच ही कारवाई होताना सध्या आपल्याला पाहायला मिळते. मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात आहे आणि बुलडोजरच्या मदतीनं ही कारवाई केली जाते तेव्हाची ही थेट दृश्य आपण पाहतोय. ही कारवाई होत असताना अर्थातच अनधिकृत पद्धतीचं हे बांधकाम असल्यामुळे कारवाई होतीये. अधिक माहिती घेऊयात. प्रवीण मुधोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रवीण, साधारण किती भाग जो आहे तो अनधिकृत आहे असं सांगितलं जात आहे आणि कुठे कुठे नेमकी कारवाई होणार आहे?
या प्रकरणामध्ये अनधिकृत बांधकाम जे आहे ते जवळपास 400 स्क्वेअर फीटापेक्षाही जास्त भाग जो आहे तो त्याची परवानगी घेण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे हा जो भाग आहे हा पाडून टाकला जाईल. आता एकीकडे सुप्रीम कोर्टानं मागं सांगितलं होतं की अशा पद्धतीनं कुठल्याही पद्धतीनं ठरवून कुणावरती कारवाई करू नये, कारण की बुलडोजर ऍक्शन जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये